मित्रांनो, सध्या देशभरामध्ये लोकसभेची निवडणूक ही सुरू झालेली आहे। प्रचार सभा सगळीकडे रंगात आलेल्या आहेत। वेगवेगळे उमेदवार हे आपापल्या जिंकून येण्यासाठी वेगवेगळ्या प्रचार सभा घेत असताना दिसत आहेत। उमेदवारांच्या प्रचार सभांसाठी वेगवेगळ्या पक्षांचे नेते हे त्यांच्या मतदारसंघामध्ये फिरत असताना दिसत आहेत। आणि यामध्ये महत्त्वाचे दोन स्टेटमेंट या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। मग यामध्ये एक भाजपचे खासदार आहेत धनंजय महाडिक उर्फ धन्या, आणि एक भाजपचा आमदार आहे नितेश राणे उर्फ नित्या। मग या दोघांचे स्टेटमेंट नक्की का सांगायचे? तर कोणतीही निवडणूक असली की आदर्श आचारसंहिता असते आणि त्या आदर्श आचारसंहितेचं पालन हे सर्व राजकीय पक्षांनी करणं आवश्यक असतं। मग हा धन्या तिकडे प्रचार सभा घेत असताना नक्की काय म्हणाला? तर गावामधून लीड द्या, तुम्हाला गावाला निधी देतो असं प्रलोभन जे आचारसंहितेमध्ये बसत नाही, असं प्रलोभन त्या भाजपच्या खासदारांनी दिल्याचं आपण सर्वांनी वृत्तवाहिन्यांवरून पाहिलेलं आहे। आणि मग दुसरा जो भाजपचा आमदार आहे नित्या राणे, तर त्यांनी तर उघड सरपंचांना धमकीच दिलेली आहे की गावातून जर लीड दिली नाही तर तुमचा निधी मी कट करेल किंवा वेगळ्या प्रकारची धमकी। तर त्या धमकीच्या देखील बातम्या आपण वृत्तवाहिन्यांवरून पाहिलेल्या आहेत। मग या धन्याला आणि या नित्याला मला प्रश्न विचारायचे आहेत की तुम्ही जो काही निधी देणार आहात तर तो तुमच्या काय बापाच्या घरचा देणार आहात का? मग धन्याच्या बापाने काही कमवून घरी ठेवलंय का की तो ते जनतेला देणार आहे, किंवा त्याचे काही उद्योगधंदे आहेत का वैयक्तिक, आणि मग तो ते कमविणार आहे, कष्ट करणार आहे आणि जनतेला देणार आहे? मग तसंच नित्याला सुद्धा विचारायचंय की तुझा बाप नारायण राणे त्याने कुठं जाऊन बाराशी खांदल्यात का? त्याने कुठं जाऊन मजुरी केली का? त्याने कुठं जाऊन घाम गाळलाय का? व कसला पैसा देणार आहे हा? आणि जेव्हा हे भाजपचे खासदार आणि आमदार अशा प्रकारे मुजोरपणाची भाषा करतात तेव्हा त्यांना भानावर आणणं आवश्यक आहे की हे जे निधी देतात हा तुमचा आणि माझा पैसा आहे। तुम्ही आणि आम्ही जेव्हा टॅक्स भरतो तेव्हा तो सरकार जमा होतो आणि त्या टॅक्सचाच निधी हे जनतेला देत असतात। म्हणजे तुमचा माझा पैसा घेणार आणि तुम्हाला आम्हाला देणार आणि वरून पुन्हा धमक्या पण देणार। मग या धन्याला अक्कल असायला पाहिजे की तू जेव्हा जनतेला धमकी देतो की लीड द्या अन्यथा मी तुम्हाला निधी देणार नाही, किंवा नित्या जेव्हा म्हणतो सरपंचांना धमकी देतो, तेव्हा त्यांनी हे लक्षात आणलं पाहिजे की त्यांनी जो पैसा देणार आहेत तर तो आम्ही जो वेगवेगळा टॅक्स भरतो, ज्यामध्ये घरपट्टी, नळपट्टी, रोड टॅक्स, टोल टॅक्स किंवा अन्य जे काही सरकारी टॅक्स आहेत तर ते सर्व भरतो, तेव्हा सरकारची तिजोरी भरते आणि त्यामधून मग वेगवेगळ्या राज्यांना, वेगवेगळ्या जिल्ह्यांना, वेगवेगळ्या तालुक्यांना, वेगवेगळ्या गावांना निधी येत असतो। आणि मग तेव्हा त्या गावाचा विकास होतो, तालुक्याचा विकास होतो, जिल्ह्याचा विकास होतो आणि राज्याचा विकास होत असतो। मग हे काय उपकार करायले का आपल्यावरती? आणि मग जर अशी भाजपाई खासदार आणि आमदाराची जर मुजोर भाषा असेल तर हे ज्यांचा प्रचार करत आहेत तर यांना पाडलं पाहिजे, मतदान पेटीमधून गाडलं पाहिजे। कारण आपण सर्वजण पाहतो आहोत मागील 2-2.5 वर्षापासून ज्या पद्धतीने वेगवेगळ्या यंत्रणा हाताशी धरून यांचा मुजोरपणा सुरू आहे। आणि मग हम करे सो कायदा, हुकुमशाही पद्धती जी काही राबवत आहेत, या हुकुमशाहीच्या विरोधात तुम्ही आणि आम्ही उभं राहिलं पाहिजे आणि प्रत्येक गावामधून भाजपला लीड मिळणारच नाही याची खात्री आपण सर्वांनी घेतली पाहिजे, याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे। कारण ही जी लढाई आहे तर ही फक्त लोकसभा 2024 ची लढाई नसून ही लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी लढाई आहे। ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई आहे। ही एकीकडं संविधान विरुद्ध भाजपचं वेगळं स्वतःचं असलेलं संविधान याची लढाई आहे। आणि मग या लढाईमध्ये मग तो धन्या असेल प्रातिनिधिक स्वरूपात, किंवा मग तो नित्या असेल, किंवा मग त्यांचे प्रचार सभेत बोलणारे अन्य नेते असतील, यांच्या सर्वांच्या मुजोरीच्या ज्या भाषा आहेत तर यांची मुजोरी जर गाडायची असेल, कारण तुमचा आमचा पैसा आहे आणि तुमच्या आमच्या पैशासाठी जे जर तुम्हा आम्हाला धमक्या देत असतील तर मग आम्हाला धमक्या देणारे तुम्ही नक्की कोण? आणि मग तुमची जागा, तुमची लायकी, तुमची औकात आम्ही मतपेटीमधून
नक्की दाखवून देऊ आणि तुमचा जो काही मुजोरपणा आहे त्याला आम्ही नक्की व्यसन घालू, याची काळजी तुम्हाला आणि मला मिळून घ्यायची आहे। तुम्ही सर्वजण सुज्ञ आहात, तुम्ही सर्वजण महाराष्ट्रावर प्रेम करणारे आहात, तुम्ही सर्वजण शिवरायांवर प्रेम करणारे आहात, तुम्ही सर्वजण महाराष्ट्राच्या मातीवर प्रेम करणारे आहात, तुम्ही सर्वजण महाराष्ट्र जो सुसंस्कृत आहे तर त्या सुसंस्कृतपणाची आब राखणारे आहात। आणि मग यामुळेच ही जी काही वेगळी संस्कृती भाजपा, फडणवीस, ज्याला टरबुजा म्हणती जनता, किंवा अन्य भाजपाई नेते, मग तो धान्य असेल, नित्या असेल किंवा अन्य कोणीही असो, तर हे रुजवू पाहत आहेत, तर त्यांना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडण्याचं मतपेटीद्वारे काम तुम्हाला आणि मला मिळून करायचं आहे। आणि त्यासाठी ही 2024 ची लोकसभेची निवडणूक महत्वाची आहे। त्यासाठी 48 ज्या जागा आहेत लोकसभेच्या, तर यामध्ये भाजप आणि त्यांचे जे चेले चपाटे बगलबच्चे आहेत, त्यात शिंदे गट असेल, अजित पवार असेल, त्यामध्ये अन्य कोणीही असो, तर ह्यांना 10च्या आतमध्ये रोखण्याचं काम तुम्हाला आणि आम्हाला मिळून करायचं आहे। ते जे म्हणतात मिशन 45 वगैरे वगैरे वगैरे, तर ते त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, लायकी दाखवून देऊ आणि 10च्या आतमध्ये फेकू। आणि त्याची दिल्लीची टीम, जो पंतप्रधान नसलेला नरेंद्र मोदी आहे त्याला फेकू म्हणतात, तो त्याचा जो सहकारी आहे तडीपार शहा आणि महाराष्ट्रातलं हे फडणवीस उर्फ टरबूज आणि त्याची संपूर्ण टीम, तर यांना सर्वांना ताळ्यावर आणण्याचं काम, लायकीवर आणण्याचं काम हे जे मर्दानी महाराष्ट्रामधील मावळे आहेत ते नक्की करतील, याची मला खात्री आहे। मित्रांनो, धान्या आणि नित्या यांच्या भाषेविषयी आणि मी मांडलेल्या मुद्द्यांविषयी तुम्हाला नक्की काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा। आजच्या पुरतं एवढंच थांबतो। धन्यवाद।